राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत FMD लाळ सुरकत लसीकरणामध्ये कथित अनियमितता, शासन विधीचा गैरवापर, शासन मालमत्तेचा अपहार व इतर गंभीर बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाची मागणी बापू जयराम कोळी यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून केली आहे। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना विकरण येथे सन 2023-24, सन 2024-25 व 25-26 या कालावधीत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात आलेल्या FDM लाळ खुरकत लसीकरण कार्यक्रमांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा संशय असून त्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बापू जयराम माळी यांनी या निवेदनातून केली आहे। बापू जयराम कोळी पशुवर्धनमध्ये निवेदन देतोय मी, कारण की ते लस विकत देता आणि लसीकरण करत नाही याच्यामुळे, आणि जे निधी शासनाची येते ती फ्रॉड करून देतात। गाळ म्हणजे परस्पर त्यांच्या खात्यावर काही शासनाचे निधी येते ती फ्रॉड करून देतात याचं, कारण की शेतकऱ्यांना देत नाही आणि 2 जनावरे असतात ते 20 जनावरे दाखवतात।